आज बघायचं आपल्याला गंगा मैदान. गंगा मैदान. गंगा मैदान बघण्याच्या आधी एक टोपोग्राफिकल स्ट्रक्चर खूप महत्त्वाचा असतो. आणि हा जो टोपोग्राफिकल स्ट्रक्चर आहे, या टोपोग्राफिकल स्ट्रक्चरमध्ये काही मैदानं असतात. ठीक आहे. या टोपोग्राफिकल स्ट्रक्चरची काही मैदानाचं स्वरूप असतं आणि हे मैदानाचं स्वरूप तुम्हाला आज क्लिअर करून मी पुढं कव्हर करायचा प्रयत्न करेन. त्यातलं गंगेचं मैदान बघत असताना सगळ्यात पहिले गंगेच्या मैदानाच्या प्रदेशात किंवा सिंधू नदीच्या मैदानाच्या प्रदेशात काही भूरूप तयार झालेली असतात. हा जो पहाट आहे, या पहाटमध्ये काही भूरूप तयार झालेली आहेत. हे जी भूरूपे आहेत, या भूरूपांवरती क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे गंगेचा मैदान तर आपण बघूच, परंतु मैदानी भूरूपे सगळ्यात प्रथम आपल्याला पाहिजेत. मग आता हे मैदानी भूरूपे काय असतात, तर तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी या मैदानी भूरूपांमध्ये भाबर, तराई, ओके, भांगर आणि खादर ही नावं कधी ऐकली असतील. ही नावं कधी ना कधीतरी ऐकली असतील. यावरती आयोगाने आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन विचारलेत. मीन्सला एक क्वेश्चन आहे. म्हणजे थोडक्यात हे जे कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट तुम्हाला रिपीट होत राहतात. म्हणजे MPSCचा जो गेम आहे, तो MPSCचा गेम तिथल्या तिथंच फिरत राहतो. असा गोल 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 फिरत राहतो. तिथल्या तिथंच तुम्हाला क्वेश्चन असतात. पण क्वेश्चनचा स्टँडर्ड थोडासा प्रत्येक दिवसेंदिवस थोडासा हार्ड होत चालला आहे किंवा बदलत चालला आहे. तर आता क्वेश्चन तर यावर येतात, परंतु हे पॉईंट्स कोणते आहेत ते आपण नीट समजून घेऊ. भाबर, तराई, भांगर आणि खादर हे जे काही भूरूपं असतात, हे ॲक्च्युली मैदानी भूरूपं आहेत. ही मैदानी भूरूपे नद्यांच्या वाहून आणलेल्या गाळांमुळे तयार झालेली असते. नदी आपल्यासोबत काय आणते, ही नदी वाहते समजा. नदी आपल्यासोबत काय आणते, तर गाळ. राईट. नदी आपल्यासोबत काय आणते, गाळ. बघा, सिंपल आणि साधं समजून घ्यायचं. जेव्हा डोंगरांच्या पायथ्यातून नदी बाहेर येते, मैदानी प्रदेशात एंट्री करते, तेव्हा नदी आपल्यासोबत त्या डोंगरावर असलेले मोठे मोठे खडकं किंवा मोठे मोठे दगडी, मोठे मोठे खडक किंवा मोठे मोठे दगड काय करते, ही आपल्यासोबत वाहून आणते. तर जिथं मोठे मोठे खडक असतात त्याला म्हणतात भाबर. जिथे मोठे मोठे खडक असतात त्याला काय म्हणतात, भाबर. आता या मोठ्या मोठ्या खडकांमधून अशी बारीक बारीक माती या खडकांच्या पुढं साठवली जाते. काय केली जाते, बारीकशी माती पुढं साठवली जाते. बारीकशी माती असते, एकदम छोटी 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 छोटी, एकदम बारीकशी माती असते. त्या दगडांच्या पुढंच साठवली जाते. ही जी बारीकशी माती असते तिला म्हणतात तराई. एकदम लहान माती, अगदी चिकन मातीसारखी, एकदम छोटे छोटे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी पाण्याचा प्रभाव असतो. पाण्याचा प्रभाव असल्यामुळं ते जे पार्ट्स आहेत किंवा ते मातीचा जो प्रदेश आहे तो एक दलदलयुक्त बनतो. तराईचा भाग एक दलदलयुक्त भाग म्हणून ओळखला जातो. एक दलदल प्रदेश म्हणून या तराईला ओळखलं जातं.
लिहून नका घेऊ, तुम्हाला मी लिहून घ्यायला सांगितलं. थांबा जरा, पहिले समजून घेत जा, लक्ष जरा इकडे ठेवत जा. नुसतं डायग्राम्सवरती आणि लिहून घेण्याची तुम्हाला काय कॉम्पिटिशन लावली का? पहिले समजून घेत जा. कधी पण मी डायग्राम काढतो ना, पहिले समजून घेत जा. तुम्हाला वेळ दिला जातोय ना, का लगेच मी म्हणतोय पुढचं काढायचं. दलदल तयार होते म्हणजे भाबर म्हणजे डोंगराच्या पायथ्याचा कंकड असलेला भाग. म्हणजे या ठिकाणी मोठे मोठे खडक असतात, मोठे मोठे खडक या ठिकाणी असतात. म्हणजे जेव्हा केव्हा ह्या हिमालयाच्या पायथ्याला तुम्ही जाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात दगडी किंवा दगडगोटे तुम्हाला दिसतील. खूप मोठ्या प्रमाणात दगडगोटे दिसतील. आणि त्या दगडगोट्याच्या थोडंसं लगेच पुढे एकदम हिरवागार प्रदेश दिसेल. एकदम हिरवा म्हणजे टोटली असं वाटतं की बस हिमालयामध्ये काहीच नाही आणि इकडे एकदम जंगल कसं काय. एकदम जंगली प्रदेश येतो. त्या जंगली प्रदेशामध्ये वनसंपत्ती, प्राणीसंपत्ती सगळ्याच गोष्टी तुम्हाला तिथे आढळतील. तर तराईमध्ये वनसंपत्ती, प्राणीसंपत्ती पण आहे, पण तो प्रदेश लहान मातीनं बनलेला असल्यामुळं त्या ठिकाणी जर पाण्याचा सतत साठा होत गेला, बारमाही जर त्या ठिकाणी पाण्याचा साठा झाला, तर बारमाही पाण्याचा साठा झाल्यामुळे त्या प्रदेशाला काय तयार होतात, एक दलदलीचा प्रदेश म्हणून तो तयार होतो. त्याच्यामुळं तराई भागात दलदल प्रदेश सापडते. त्याच्यानंतर गाळ पुढं वाहत जातो. ओके, गाळ पुढं वाहत जातो आणि जवळपास ह्या भागामध्ये नदीच्या या प्रदेशामध्ये एकदम जुना गाळ साठवलेला असतो. एकदम जुना गाळ म्हणजे काय, तर कधी कधी काळी नदी त्या ठिकाणी काय झालेली असते, वळालेली असते. नदीने तिचं पात्र बदललेलं असतं. नदी कदाचित इकडून वाहत असते, कधी इकडून वाहत असते. ओके, तर आता नदी इकडं गाळ टाकतच नाही आहे. म्हणजे आता इकडं गाळ, इथपर्यंत लांब गाळ जाणं नदीनं बंद केलं, तर नदीचं जुन्या काळातला गाळ त्या ठिकाणी तुम्हाला सापडतो. नदी काय करते, पात्र बदलते. हिमालयातल्या नद्या जनरली पात्र बदलतात. तर पात्र बदलताना जुन्या काळात समजा नदी या ठिकाणी वाहत होती, ए ठिकाणी किंवा सी ठिकाणी, परंतु आज नदी तुम्हाला बी ठिकाणी दिसते. तर तुम्हाला या नदीच्या एकदम जवळ, तुम्हाला आज एकदम नवीन गाळ दिसेल. बरोबर, जवळ दिसेल, पण लांब आहे ना, एकदम लांबच्या लांब तुम्हाला जुना गाळ दिसेल. तर जो जुना गाळ असतो, त्या जुना गाळाला म्हणतात भांगर. जुना गाळ म्हणजे काय, भांगर. जुना गाळ काय, भांगर. नाना ते बंद कर. तुम्ही पुस्तक उघडत जाऊ नका, तुम्हाला मी मॅप उघडायला लावली. ठीक आहे, लेक्चरमध्ये फक्त लेक्चर करायचे. इथं काय आहे, भांगर. हा पट्टा कोणता, भांगरचा. म्हणजे भाबर, तराई, भांगर. आणि हा जो पट्टा आहे तो आहे खादर. खादर म्हणजे काय, जो काही नदी गाळ वाहून आणते, ही नदी आपल्या वितरिकांच्या द्वारे आपल्या त्रिभुज प्रदेशामध्ये टाकते. ओके, कुठे टाकते, त्रिभुज प्रदेश. नदीचे जे काही त्रिभुज प्रदेश असतात, या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये नदी काय करते, दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ येऊन टाकत असते. इथं दरवर्षी नवीन गाळ येतो. याला नदीचं मुख म्हणतात. नदीचं मुख म्हणजे नदीचा माउथ. नदीचा माउथ कुठं असते, तर नदीचा माउथ हे त्रिभुज प्रदेशात किंवा जिथं नदी समुद्रात भेटते त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळं त्रिभुज प्रदेश हा दरवर्षी नवीन गाळाचा प्रदेश मानला जातो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला खादर जो आहे, हा खादर काय होईल, हा खादर म्हणजे सर्वात नवीन गाळा जातं. तर भाबर, तराई, भांगर आणि खादर. भाबर, तराई, भांगर आणि खादर हे जे काही थर आहेत, ह्या थरांवरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. खूप सारे क्वेश्चन.
म्हणजे एक तर क्वेश्चन असा आलेला आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. ओके, ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडेचा क्रम विचारला आहे तुम्हाला. तर उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो क्रम आहे तो मी तुम्हाला इथं डायरेक्ट लिहूनच दिला आहे. तर भाबर म्हणजे डायरेक्ट हिमालयाचा फुटहिल, म्हणजे मोठे मोठे खडक असतात. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, कारण की या खडकांमधून नदीबरोबर आलेली जी लहान माती असते, बारीक माती असते, ती पुढं खडकाच्या मधून बरोबर सापटीतून निघून ती पुढं जाऊन साठते. ठीक आहे, इथं ती दरवर्षी साठतच असते, दरवर्षी तराई भरत असतो. भांगर, भांगरमध्ये जुना गाळ असतो. जुना गाळ म्हणजे एकेकाळी नदी कुठली तरी लांबून वाहत असेल किंवा दुसरीकडनं वाहत असेल तर त्या ठिकाणी तयार झालेला काय असतो तो, तर भांगर असतो. आणि खादर, खादर म्हणजे नवीन गाळाचा थर. आता हे लक्षात ठेवण्याचे एक ट्रिक्स आहेत. भात, भा म्हणजे बाबर, त म्हणजे भांगर म्हणजे भंगारवाला. ओके, आणि खा म्हणजे खातो. भात भंगारवाला खातो. ठीक आहे, भात भंगारवाला खातो. आणि भंगार कसं असतं, जुनं असतं. आणि आपण खातो काय, शिळं खातो, ताजं खातो ना. ताजं म्हणजे काय, नवीन बनलेलं. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. भात भंगारवाला खातो, लक्षात राहील. यावरती आयोगाने खूप सारे क्वेश्चन विचारले. आताही मेन्सला क्वेश्चन येऊन गेलाय तो. हां, ग्रुप सीलाही होता तो. त्याच्यामुळं यावरती क्वेश्चन्स तुमचे अपेक्षित असतील. ठीक आहे, एकदा क्वेश्चन आलाय म्हणजे तुम्हाला येणार नाही असं नाही आहे, कधी काही येऊ शकतं. राईट, आता लिहून घ्या. मैदानी भूरूपे. भाबर, BHABER, BHABER, भाबर. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याला, शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले हे मैदान आहे. हा मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेकडील जम्मू काश्मीर पासून, पश्चिमेकडील जम्मू काश्मीर पासून, पश्चिमेकडच्या जम्मू काश्मीर पासून पूर्वेकडील आसाम पर्यंत, पूर्वेकडील आसाम पर्यंत पूर्वेकडील आसाम पर्यंत हा पसरलेला आहे. आसाम पर्यंत हा पसरलेला आहे. हिमालयातून वाहणाऱ्या नद्या, हिमालयातून वाहणाऱ्या नद्या आपल्यासोबत मोठे दगडगोटे वाहून आणतात. मोठे दगडगोटे वाहून आणतात. हे दगडगोटे जलोढ पंखाच्या रूपात हे दगडगोटे हे दगडगोटे भाबर पट्ट्यात किंवा या पट्ट्यात विलीन किंवा
संचयित होतात. काय लिहिलं तिथं? जलोढ पंखाच्या रूपात या ठिकाणी संचयित होतात. जलोढ पंख याचा अर्थ एक फॅनचं पातं कसं असतं, फॅनच्या पात्यासारखा एक टेबल फॅन बघितला कधी? टेबल फॅनचं एक पातं असतं ना, त्या पात्यासारखा एक प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला असतो. म्हणजे ज्यावेळेस नदी डोंगराच्या भागातून अशी खाली येत आहे, त्यावेळेस त्या नदीच्या या बाजूला या असं एक म्हणजे नदी इथं असते, पण हे जलोढ पंख किंवा हे जे भावर आहेत असं नदीच्या या भागात असतं. फॅनच्या पात्यासारखं असं ते पसरलेलं असतं, त्याला म्हणतात जलोढ पंख. ओके, त्याला ॲल्युव्हियल फॅन प्लेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ॲल्युव्हियल फॅन प्लेन एकदम वेगळ्या स्वरूपातच राहते. ॲल्युव्हियल फॅन्स, त्याला इंग्लिशमध्ये ॲल्युव्हियल फॅन्स म्हणतात. जलोढ पंखाला अंडरलाईन करून ठेवा. दगडगोट्यांनी जडविलेल्या खडक संस्थरांची दगडगोट्यांचा एवढा मोठा इथं थर असतो. दगडगोट्यांनी जडवलेल्या संस्थरांची या ठिकाणी एक मालिकाच असते, म्हणजे एक जाडी असते. म्हणजे आता समजून चला, हे नदीचं पात्र आहे, ठीक आहे. या नदीच्या पात्रामध्ये सगळे दगडगोटीच असतात. म्हणजे हे नदीचं पात्र सगळं दगडगोट्यांनी भरलेलंच असतं. सारेच्या सारे दगडगोटे असतात, सारे. म्हणजे आणि ह्याच्यावरून ही नदी आणि ह्याच्या खालून सुद्धा ही नदी, म्हणजे ह्या दगडगोट्यांच्या मधून ही नदी काय असते, वाहत असते. म्हणजे ह्याच्यावरती नदी, त्याच्यामुळे वरून नदी वाहताना अशी खळखळ वाहताना दिसते, खळखळून वाहते एकदम. कारण की नदीच्या खाली काय असतं, असे दगडगोटे असतात. आणि या दगडगोट्यांच्या मधून सुद्धा ओके हे सगळं अधून मधून हे सगळीकडनं पाणी जातं, सगळीकडनं हे सगळं पाणी असतं. काय लिहिलं? दगडगटांनी जडलेल्या संस्थारांनी सच्छिद्रता एवढी उच्च दर्जाची असते की बरेचसे पाण्याचे प्रवाह यामध्ये लुप्त झालेले दिसतात. त्या प्रवाहांना भूमिगत प्रवाह म्हणून ओळखतात. त्या प्रवाहांना काय म्हणतात? भूमिगत प्रवाह. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी ज्यावेळेस कमी असतं, हिमालयन नद्यांचं थोडं कमी होतं, त्यावेळेस तुम्हाला ह्या नद्या दिसणारच नाही. असं वाटतं की या ठिकाणी नद्या गायब झाल्या. म्हणजे तुम्हाला नद्या इथं दिसतात नद्या, तुम्हाला इथपर्यंत दिसते नदी, इथं दिसते, अशी हिमालयातून आलेली दिसते. इथून डायरेक्ट इथूनच जन्म घेत होती, मध्ये गायबच होऊन जाते नदी, मध्ये गायबच होते. म्हणजे या भाभरच्या प्रदेशामध्ये बऱ्याचदा नद्या काय होतात, तर लुप्त होऊन जातात, गायब होऊन जातात. ठीक आहे, नदी आलेली दिसते उत्तरेकडून,
परंतु इथं ही नदी खडकांच्या खालून वाहताना दिसते. ही नदी काय होते, खडकांच्या खालून जाते. खडकांच्या खाली भरपूर सारा गॅप असतो. खडकांच्या खाली भरपूर सारा गॅप असतो. मग नदीचं पाणी त्या खडकांच्या भेगांमधून पुढं वाहत असतं. वरती आपल्याला ज्यावेळेस आपण वरून बघू ज्यावेळेस असं वाटतं की अरे नदीला पाणीच नाही आहे. म्हणजे थोडक्यात इथून नदी येते हिमालयातून, पण इथं एकदम गायब होऊन जाते. असे भरपूर प्रवाह आहेत की जे हिमालयातून येतात आणि या भाबरमध्ये गायब होऊन जातात आणि परत भाबरच्या पुढे जाऊन या ठिकाणी निघतात, या ठिकाणी बाहेर निघतात. ठीक आहे, भारी असते, इंटरेस्टिंग आहे भाबर. चला पावसाळ्यात वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. या पट्ट्याची रुंदी 8 ते 16 किलोमीटरची आहे. ठीक आहे. या पट्ट्यात कृषी योग्य जमीन नाही. या पट्ट्यात कृषी योग्य जमीन नाही. या ठिकाणी मोठे झाडेच तग धरू शकतात. या ठिकाणी मोठे झाडे तग धरू शकतात. नॉट परफेक्ट फॉर द, मोठे झाडे जे असतात तेच तग धरू शकतात. तग म्हणजे टिकणे. झाडं कुणाला धरत नाहीत. झाडं टिकून राहणे म्हणजे तग धरणे. झाडं टिकून राहणे, जगणे म्हणजे तग धरून राहणे. पर तग तलवारीचा, ग कशाच तरी आहे. नाही, गणेशाचा होता असं कधी कधी. पुढे भाबरमध्ये बरेचसे गुरं चराऊ करणारे, भाबरमध्ये बरेचसे गुरांची जोपासना करणारे, गुरांची जोपासना करणारे गुर्जर राहतात. गुर्जर राहतात. ठीक आहे, पुढे लिहा. नेक्स्ट तराईचं मैदान. तराईचं मैदान. तर म्हणजे ओला. तर म्हणजे काय, तराईमध्ये लिहा. तर म्हणजे ओला. ठीक आहे, तर म्हणजे ओला. म्हणून ओला प्रदेश अशी याची ओळख आहे. ओला असलेला प्रदेश. ओला म्हणजे वेट बर करे बाबा, वेट. ओलसर असलेला हा प्रदेश आहे.
ह्याची रुंदी 15 ते 30 किलोमीटरची. याची रुंदी 15 ते 30 किलोमीटरची आहे. हा भाबरच्या दक्षिणेस असलेला एक सलग पट्टा आहे. भाबरच्या दक्षिणेस असलेला एक सलग पट्टा आहे जो भाबर पट्ट्यात पाण्याच्या प्रवाहाचे भाबर पट्ट्यात भूमिगत झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचे भाबर पट्ट्यात भूमिगत झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचे तराईमध्ये पुनर्उन्मजन होते. भारी शब्द आहे ना. पुनर्उन्मजन होते. पुनर्उन्मजन याचा अर्थ ते परत बाहेर येतात. जे लुप्त झालेले प्रवाह असतात पाण्याच्या खालून, म्हणजे दगडांच्या खालून जे वाहतात ना, हे जे दगडाच्या खालून पाणी वाहतं, हे दगडाच्या खालून पाणी जे वाहतं हे पाणी ओके पावसाळ्यामध्ये पाणी खळखळून वाहतं, पण ज्यावेळेस पावसाळा नसतो त्यावेळेस पाणी खालून वाहतं. वरून तुम्हाला फक्त दगडी दिसतात भाबरमध्ये. तर हेच पाणी भाबरच्या समोर जेव्हा तराईमध्ये येतो तर तराईच्या प्रदेशात हे पाणी तुम्हाला प्रकट झालेलं दिसेल. असं वाटतं की पाणी बाहेर म्हणजे जमिनीतून पाणी बाहेर येते, जमिनीतून पाणी बाहेर आल्यासारखं वाटतं. आणि ज्यावेळेस जमिनीतून पाणी बाहेर आल्यासारखं फिलिंग येते त्यालाच म्हणतात पुनर्उन्मजन. भारी शब्द आहे ना. पुनर्उन्मजन. काय होतं इथं, तर त्याचं पुनर्उन्मजन होतं. त्यामुळे हा प्रदेश दलदलयुक्त बनलेला आहे. त्यामुळे हा प्रदेश दलदलयुक्त बनलेला आहे. दलदलयुक्त बनलेला आहे. या ठिकाणी घनदाट अरण्य, वन्यजीव, स्पेशली डास, मच्छर येऊ शकते. डासांचं साम्राज्य असते. काय नाही होत. येते आयोगाला असले पण क्वेश्चन कधी काही येऊ शकते. डासांचे साम्राज्य असलेला प्रदेश. ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यात जास्त दलदलयुक्त प्रदेश आहे. जास्त दलदलयुक्त प्रदेश जाणवतो. ठीक आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश नागलो, उत्तराखंड, उत्तर प्रदेश,
या ठिकाणी लोकांनी हा प्रदेश शेतीच्या उपयोगात आणलेला आहे. लोकांनी हा प्रदेश शेतीच्या उपयोगासाठी आणलेला आहे. तांदूळ, गहू, मका ही प्रमुख पिके या ठिकाणी घेतली जातात. तांदूळ, गहू, मका. यूपी मध्ये ऊस. तांदूळ, गहू, मका, ऊस या ठिकाणी प्रमुख उत्पादन घेतले जाते. नेक्स्टला भांगर. 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 भारतीय महामैदानाच्या उंचवट्यावर भारतीय महामैदानाच्या उंचवट्याच्या प्रदेशात नदीच्या प्रवाहाने साठवलेला जुन्या गाळाचा थर. जुन्या गाळाचा थर त्याला ओल्ड अल्युवियल म्हणून ओळखलं जातं. ओल्ड अल्युवियम म्हणजेच जुना जलोढ. त्याला काय म्हणतात? तराईच्या खाली जो भांगर आहे, भांगरला म्हणतात जुना गाळ किंवा जुना जलोढ. ओल्ड अल्युवियम. चलो मध्य मायोसीनच्या काळात याची निर्मिती झाली असावी. मध्य मायोसीनच्या काळात याची निर्मिती झालेली असावी. हे मैदान नदीच्या पूररेषेच्या मर्यादेच्या बाहेर आढळते. हे मैदान नदीच्या पूररेषेच्या मर्यादेच्या बाहेर म्हणजे जिथपर्यंत पूर येतो त्याच्याही बाहेर हे मैदान सापडतं. म्हणजे याचा अर्थ हे खूप जुन्या काळातलं तयार झालेलं असावं. हे खूप आधीच तयार झालेलं असावं. हे मैदान नदीच्या पूररेषेच्या बाहेर आढळते. लक्षात घ्या, नदीच्या पूररेषेच्या बाहेर म्हणजे ज्या लेवलपर्यंत पूर येतो. आता समजा हे नदीचं पात्र आहे. ओके, हे नदीचं पात्र आहे. इथून नदी वाहते आणि नदीला ज्यावेळेस पूर येतो तर नदी जास्तीत जास्त इथपर्यंतच वाहते. नदी इथपर्यंतच भरते. नदीला पूर आला की नदीचं पात्र इथपर्यंत जातं. तर ही काय आहे? नदीची पूर रेषा. हे बांगर. ओके, हे जे भांगर आहे, हे भांगर कुठे सापडतं? ह्या पूररेषेच्याही पलीकडच्या साईडला सापडतं, इकडे. म्हणजेच याचा अर्थ
इथं जे गाळाचं निक्षेपण झालेलं आहे, गाळाचे जे निक्षेपण झालेले आहे, हे निक्षेपण कुठं झालेलं असणार किंवा कसं झालेलं असणार, तर हे गाळाचं निक्षेपण ओल्ड काळात झालेलं असणार. सध्या टाकते का गाळ, सध्या नदी टाकते का तिथं गाळ, नाही टाकत. म्हणजे याचा अर्थ तिथं गाळाचं निक्षेपण ओल्ड काळात झालेलं आहे. तर ही नदीची जी पूर रेषा आहे, पूररेषा, ह्या पूररेषेच्याही वरच्या भागात किंवा पलीकडच्या बाजूला भांगरचा जुना जलोढ सापडतो. हा डायग्राम काढता आला तर काढा, कामाचा आहे, पुढे फ्युचरमध्ये जिओग्राफी ऑप्शनलला उपयोगी पडेल. राज्यसेवा तर करणारच ना तुम्ही लोक, फॉर्म नाही भरणार. ह्या हे बरं होऊन जाईल. आता इथून पुढे नाही एक मजा येणार आहे. कंबाईनवाले आता कंबाईनच करतील, राज्यसेवावाले आता राज्यसेवाच करतील. म्हणजे राज्यसेवावाले सगळेच करतील, पण राज्यसेवावाले कधी सांगणार नाही आम्ही कंबाईन करतोय म्हणून, सुमडीत कंबाईन करतील. पण कंबाईनवाले कंबाईनच करतील आणि प्रॉपर अभिमानानं सांगतील की मी यस, मी कंबाईनला जाता. ओके, कारण की तिकडं राज्यसेवेला आता डाळ शिजणारच नाही ना 25 नंतर. ठीक आहे, लिहिलं. भांगर म्हणजे जुना जलोढ. पुढं भांगरमध्ये मृदेचा रंग गडद असतो. रंग गडद असतो. ह्युमसचं उच्च प्रमाण असतं. ह्युमसचं उच्च प्रमाण असतं आणि अधिक उत्पादन देण्याची क्षमता असते. ह्युमसचे उच्च प्रमाण असतं आणि अधिक उत्पादन देण्याची क्षमता असते. म्हणजे शेती सगळ्यात चांगली इथंच होते. ह्युमसचं प्रमाण उच्च असते. ह्युमसचे प्रमाण उच्च असते आणि अधिक सुपीकता असते. त्याला काय म्हणतात? भांगर. यामध्ये कॉन्क्रेशन्स जास्त असतात भांगरमध्ये. ओके, कॉन्क्रेशन्स लिहून घ्या इंग्लिशमध्ये. कॉन्क्रेशन्स आणि नोडुल्स चे प्रमाण जास्त असते. पहिले इंग्लिश लिहून घ्या. कॉन्क्रेशन्स आणि नोडुल्सचे प्रमाण जास्त असते. तर कॉन्क्रेशन्सला म्हटलं जातं कॅल्शियम कार्बोनेटचे सग्रंथन. कॅल्शियम सग्रंथन आणि नोडुल्स म्हणजे ग्रंथी. अशा मातीच्या किंवा कॅल्शियम कार्बोनेटच्या अशा गोटे असतात. ते गोटे कळत ना? ओके, तर ह्या ज्या
गोट्यांसारखे जे खडक असतात ना, की जे खडकांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त असतं, अशा नोडल्स किंवा सग्रंथन, कॅल्शियम कार्बोनेटचे सग्रंथन, म्हणजे हे कळलं नसतं म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलं, कॉन्क्रेशन्स आढळतात. आणि कॉन्क्रेशन्स आढळल्यामुळेच ह्याला कंकर म्हणतात. म्हणजे भांगरमध्ये काय सापडतं, तर भांगरमध्ये कंकर आढळतात, कंकर सापडते. भांगरमध्ये काय सापडते, तर कंकर सापडते. हे अशुद्ध स्वरूपाचे कॅल्शियम कार्बोनेटचे सग्रंथन असतं. भारतीय मैदानातील सर्वाधिक उत्पादित भूमी म्हणून हिला ओळखलं जातं. भारताच्या मैदानातील सर्वात उत्पादित भूमी, सर्वात जास्त उत्पादन या भूमीचं होतं. कधी कधी या ठिकाणी अल्कधर्मी फ्लोराचे आणि लवणपटल प्रदेशाचा भाग असतो. अल्कधर्मी फ्लोरा, सांगतो पुढे लिहून तर घ्या मराठीत, बारी बारी शब्द आहेत हे जॉग्राफीतले. ओके, परीक्षेला आले की हँग होते माणूस. अल्कधर्मी फ्लोरा आणि लवणपट, अल्कधर्मी फ्लोरा आणि लवणपट असलेली जमीन आढळते. अल्कधर्मी फ्लोरा आणि लवणपट. अल्कधर्मी म्हणजे अल्कलाइन इफ्लोरेसेन्स, अल्कलाइन इफ्लो इथं एसच्या पुढे ई सी आहे. एफ्लोरसेन्स, अल्कलाइन एफ्लोरसेन्स. स्पेलिंग नीट लिहा, मराठीत नाही कळलं तर ॲटलीस्ट इंग्लिश तर लक्षात आलं पाहिजे. भारी आहे ना. अल्कलाइन एफ्लोरसेन्स आणि सालिन. ओके, लवणपटल म्हणजे सालिन. काही जमीन आढळते, थोडीशी खारवटीची जमीन असते तिथं, थोडी खारवटीची जमीन असते. त्याला, त्या जमिनीला भाबरमध्ये त्या जमिनीला रेह म्हणतात. रेह काय म्हणतात, रेह, कल्लर किंवा थूर. रेह, कल्लर किंवा थूर अशा स्थानिक नावाने त्यांना ओळखलं जातं. जलसिंचनामुळे निर्माण झालेला हा प्रदेश असतो. जलसिंचनाच्या अतिरिक्त वापरामुळे तयार झालेला हा प्रदेश आहे. खूप जास्त जलसिंचन झालं की मग जमीन काय होते, खारवट बनते. जमीन खारवट बनते. अतिरिक्त झालेल्या जलसिंचनामुळे जमीन या ठिकाणी काय होते, तर खारवट बनते.
गंगा नदीच्या काठालगत भूर नावाचं एक भूरूप सापडतं. भूर भूर गंगा नदीच्या काठालगत भूर नावाचे एक भाग होते. या भुराची निर्मिती वाऱ्याच्या संचयनामुळे झालेली आहे. वाऱ्याचे संचयन, वाऱ्याच्या संचयनामुळे ह्या भुरांची निर्मिती झालेली असते. माती साठते गंगा नदीच्या तीरावर. गंगा नदीच्या तीरावर थोडीशी काय होते, माती साठते. नेक्स्टला चौथा पॉइंट, खादर. नदीच्या पात्रालगत भूर हे भूरूप आढळतं. भूर नावाचं भूरूप आढळतं, जे की वाऱ्याच्या संचयनामुळे निर्माण झालेले असते. थोडासा भूमीचा म्हणजे थोडासा भूमीचा उंचवटा तयार झालेला असतो. सोडून देते, एवढं काही महत्त्वाचं नाही, पण एक लक्षात ठेवा भूर असते. त्यानंतर चौथा पॉईंट, खादर. हे तुम्हाला काल लिहून द्यायचं होतं, बट काल वेळ नाही मिळाला. खादर. खादर खादरमध्ये नदी प्रवाहाच्या जवळ, नदी प्रवाहाच्या जवळ व त्रिभुज प्रदेशात, नदी प्रवाहाच्या जवळ व त्रिभुज प्रदेशात निर्माण झालेला गाळाचा प्रदेश. निर्माण झालेला गाळाचा प्रदेश. म्हणजेच खादर मैदानी प्रदेश, म्हणजे खादर मैदानी प्रदेश. दरवर्षी पावसाळ्यात नवीन गाळाचा भरणा या ठिकाणी होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात नवीन गाळाचा भरणा या ठिकाणी होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात कंटिन्यू, दरवर्षी पावसाळ्यात नवीन गाळाचा भरणा या ठिकाणी होत असतो. या भूमीत वाळू, सिल्ट, क्ले म्हणजे मृत्तिका. मृत्तिकाचा अर्थ आहे क्ले. मृत्तिका आणि चिखल यांचं प्रमाण जास्त असतं. लागवडीखाली जमीन आणता येते. लागवडीखाली जमीन आणता येते. लागवडीखाली ही जमीन आणता येते. तेलबिया, गहू, मका, तांदूळ हे कॉमन आहे. तेलबिया, गहू, मका हे चाऱ्याचे पीक, हे इथलं कॉमन पीक आहे. आणि शेवटी लिहा त्रिभुज प्रदेश. पाचवा पॉइंट त्रिभुज प्रदेश.
लिहा आता एक वेगळा पॉईंट. 4च लिहिले तुम्हाला, पण 5वा एक पॉईंट लिहून घ्या त्रिभुज प्रदेशाचा. त्याला डेल्टा प्लेन म्हणतात. खादर भूमीचा हा विस्तारलेला प्रदेश आहे. खादरचाच भाग असतो ॲक्च्युली. त्रिभुज प्रदेश म्हणजे खादरच असतं ॲक्च्युली, पण एक वेगळं सेपरेट लिहून ठेवा तिथं खादरमध्येच त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश वेगळं सेपरेट लिहून ठेवा. लिहिलं? खादरच्या भूमीचा विस्तारलेला भाग त्रिभुज प्रदेशात, किंवा असं म्हणू शकता त्रिभुज प्रदेश हे नदीचं मुख असतं. यालाच नदीचं मुख म्हणतात. नदीचं मुख असे म्हणतात. या ठिकाणी जुना चिखल, नवीन चिखल आणि दलदल, जुना चिखल, नवीन चिखल आणि दलदल, जुना चिखल, नवीन चिखल आणि दलदल असा प्रदेश असतो. असा प्रदेश असतो. त्रिभुज प्रदेशातील उंचवठ्याच्या भूमीला, त्रिभुज प्रदेशातील उंचवठ्याच्या भूमीला, जिथं उंचवठा असतो ना, त्या उंचवठ्याच्या भूमीला चारस असं म्हणतात. चार्स असं म्हणतात. चार्स, उंचवट्याची जी भूमी असते ना त्याला चार्स म्हणतात. तर दलदलीच्या क्षेत्राला, दलदलीचं क्षेत्र ओके, त्याला बिल्स असं म्हणतात. चार्स आणि बिल्स असे म्हणतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा विस्तार बंगालच्या उपसागरात होताना दिसतोय. म्हणजे आपला त्रिभुज प्रदेश बंगालच्या उपसागराकडे वाढत चाललेला आहे. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा विस्तार बंगालच्या उपसागरात किंवा उपसागराकडे होताना दिसतो. उपसागराकडे होताना दिसतो. म्हणजे समजून घ्यायचं, आपला हा जो पट्टा आहे, हा पट्टा कुठं चाललेला आहे, वाढत 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 हा खाली वाढत चाललेला आहे. असा इकडे वाढत चाललेला आहे. कदाचित तो काही वर्षानंतर असा पण सांगता येत नाही. अख्खा हिमालय इथं रचल्यासारखा आहे. म्हणजे इथून खोदायचा, इकडं आणून टाकायचा, इकडून खोदायचा, इकडं आणून टाकायचा, हे लक्षात ठेवायचं. हां ठीक आहे. मग जमीन पुढं पुढं सरकते म्हणूनच हे असले पॉईंट्स तयार झालेत. ओके, ओरिजिनली हा फक्त एवढा होता. ठीक आहे, एवढा ओरिजिनली हा फक्त आणि फक्त एवढा होता. हे नवीन तयार झालेलं आहे. सुंदरबन नवीन तयार झालेलं आहे, बनलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. चलो आता या गंगेच्या मैदानात गंगेचं मैदान. गंगेचं
मैदान. गंगेचं मैदान भारताच्या मैदानामधील सर्वात मोठे, भारताच्या महामैदानात सर्वात मोठे मैदान म्हणून ओळखलं जातं. दिल्लीपासून ते कलकत्त्यापर्यंत, दिल्लीपासून बघा बरं मॅपमध्ये आहे का, नाही दोघंच मी काहीतरी म्हणायचो है ना. दिल्लीपासून ते कलकत्त्यापर्यंत याचा विस्तार आहे. त्याची पूर्व पश्चिम लांबी 1400 किलोमीटर. त्याची पूर्व पश्चिम लांबी 1400 किलोमीटर. तर उत्तर दक्षिण लांबी उत्तर दक्षिण रुंदी 300 किलोमीटर आहे. 3,75,000 किंवा 3.75 लाख, 3.75 लाख लिहिलं तरी चालेल किंवा 3,75,000 लिहिलं तरी चालेल. कट कर डायरेक्ट. हां 3.75 कर. 3.75 लाख चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. उतार वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. उतार खाली पॉइंट लिहा. उतार वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. दर किलोमीटरला 15 सेंटीमीटरचा उतार आहे. वायव्येकडून आग्नेयेकडे दर किलोमीटरला 15 सेंटीमीटरचा उतार आहे. याची सर्वात जास्त उंची उत्तरेकडे आहे. सहरानपूर जवळ याची सर्वात जास्त उंची उत्तरेकडे आहे. सहरानपूर. नंतर बघा सहरानपूर कुठे. आता पहिले पटपट कव्हर करून घ्या. सहरानपूर जवळ आहे. कलकत्त्याजवळ त्याची उंची फक्त 6 मीटर आहे. सहरानपूर जवळ किती मीटर उंची लिहिली मी, मीटर नाही सांगितलं, 276 मीटर. सहरानपूर जवळ 276 मीटर आहे. सहरानपूर जवळ 276 मीटर आणि कलकत्त्याजवळ फक्त 6 मीटर. कलकत्त्याजवळ किती, फक्त 6 मीटर. आता यावरनं तुम्ही अंदाज बांधा. सागर बेटाजवळ फक्त 3 मीटर. सागर बेट बघा बरं. सागर बेट सापडलं का. सागर बेट बघा कलकत्त्याच्या दक्षिणेकडे आहे का. सापडलं. व्हेरी गुड. कलकत्त्याच्या दक्षिणेकडे म्हणले मॅडम. कलकत्त्याच्या दक्षिणेकडे. तुम्ही झारखंडमध्ये पाहताय. सागर बेट आहे. बेट
डेल्टामध्ये जायचं आहे, सुंदरबनमध्ये डायरेक्ट. घ्या पुढचं अजून. मॅप जरा चाळा, सगळ्यात लास्ट तेच आहे. चलो पुढं. या प्रदेशात गंगा आणि तिच्या उपनद्यांचं एक जाळ आहे. गंगा आणि उपनद्यांचे जाळे आहे आणि या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन झालेलं आहे. या ठिकाणी गंगा व तिच्या उपनद्यांचे जाळे आहे आणि या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन झालेलं आहे. गंगेच्या नदी प्रणालीत गंगेच्या नदी प्रणालीत हिमालयीन नद्या आणि पठारी नद्या हिमालयीन नद्या व पठारी नद्या येतात. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळेच गंगा मैदान तयार झाले आहे. गंगा मैदान तयार झालेले आहे. ठीक आहे. गंगा मैदानाच्या 3 मैदानांचा भाग पडतात. गंगा मैदानात 3 मैदान आहेत. त्यातलं पहिलं मैदान लिहा, ऊर्ध्व गंगा मैदान. पहिलं आहे ऊर्ध्व गंगा मैदान. ऊर्ध्व गंगा मैदान पूर्व पश्चिम लांबी 550 किलोमीटर. पूर्व पश्चिम लांबी 550 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण रुंदी 380 किलोमीटर. 380 किलोमीटर. यात गंगा यमुना दोआब गंगा यमुना आणि यमुना दोआब किंवा दुआब म्हणजे 2 नद्यांच्या मधील असलेला प्रदेश. गंगा आणि यमुनाचा दोआब. दुसरं रोहिलखंड मैदान. रोहिलखंड मैदान म्हणजे गंगेच्या पूर्वेकडचा भाग. हा गंगेच्या पूर्वेकडचा भाग. गंगा यमुनेतला नाही, गंगेच्या पलीकडचा. ओके, गंगेच्या पूर्वेकडचा भाग. गंगेच्या पूर्वेकडचा भाग त्याला रोहिलखंड म्हणतात. गंगेच्या पूर्वेकडचा भाग लिहिलं. ओके, रोहिलखंड पूर्णपणे यूपी मध्ये आहे.
रोहिलखंडाच्या समोरले उत्तर प्रदेश. रोहिलखंड विचारला तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश, नाही तर ते बुंदेलखंड बघेलखंड सारखं कराल. हां ठीक आहे, रोहिलखंड लिहिलं. तसंच अवध मैदान, अवध मैदान कोणत्या नदीने तयार केले? अवध मैदान घागरा. बघा बरं घागरा नदी सापडते का? घागरा नदी आहे का? किधर है तू? तमिलनाडु में क्या कर रही? घागरा बघ बरं. ठीक आहे, घागरा आहे का? सापडली घागरा. हां, तर जिथं घागरा आहे त्या घागरा नदीच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश म्हणजे अवध मैदान. अवधचं संस्थान माहिती आहे ना? बेगम हजरत महल. ठीक आहे, चला नेक्स्ट लिहा. मध्य गंगा मैदान. मध्य गंगा मैदान हे मध्य गंगा मैदान. पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण रुंदी पटपटल्या. पूर्व पश्चिम लांबी 600 किलोमीटर. किती? 600 किलोमीटर. पूर्व पश्चिम 600 किलोमीटर. ठीक आहे, तर उत्तर दक्षिण रुंदी 330. किती? 330. उत्तर दक्षिण किती? 330. ठीक आहे, एकूण क्षेत्रफळ 1.44 लाख चौरस किलोमीटर. उत्तर प्रदेशचा मध्य भाग जाऊ दे ते सोडून. हा मधला पट्टा महत्वाचा आहे. उत्तर प्रदेशचा मध्य भागापासून, उत्तर प्रदेशच्या मध्य भागापासून ते बिहारच्या पटनापर्यंतचा भाग, उत्तर प्रदेशच्या मध्य भागापासून ते बिहारच्या पटण्यापर्यंतचा भाग याला म्हणतात मध्य गंगा मैदान. समजले का? याच्या उत्तरेकडे शिवालिक म्हणजे थोडक्यात नेपाळ. उत्तरेकडे नेपाळ म्हणजे शिवालिकचा पट्टा हिमालयाचा. तर दक्षिणेकडे काय आहे? दिसते का मॅपमध्ये? काय दक्षिणेकडे आहे का पठार? पूर्ण भारतीय पठार. उत्तरेकडे शिवालिक तर दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार. हे असलंच विचारलं जाईल काहीतरी. तुम्हाला मॅप रिडिंगवरती लय भारी क्वेश्चन्स टार्गेट होतात बरं, मी आधीच सांगतोय. आणि जे कोणी लेक्चर कंटिन्यू पाहिल ना, हे जे 5 लेक्चर झालेत ना आपल्या बॅचमधले 5 ते 6, हे आत्तापर्यंतच्या MPSCतले हिस्ट्रीतले सगळ्यात डिटेल लेक्चर्स असतील. एवढं डिटेल ना कुठल्या मास्तरने घेतलं आहे ना कधी होणार आहे. नाही तर तुम्हाला भारताच्या भूगोलाला लय तुच्छ लेखलं जातं कंबाईनवाल्यांना, आणि कंबाईनचे लोक लय तुच्छ लेखतात भारताच्या भूगोलाला. ठीक आहे का? कारण की भारताचा भूगोल आम्हाला येत नाही, महाराष्ट्राचा भूगोल आहे. ते जुन्या काळात परंपरा चालत होते ना, महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त वेटेज, मेन्सला महाराष्ट्राचा भूगोल आहे. आता महाराष्ट्राच्या भूगोलासोबत इंडियन भूगोलसुद्धा काय आलेला आहे? तुमच्या मेन्सला आलेला आहे. त्याच्यामुळं प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला एवढं डिटेल मी शिकवतो आहे. ठीक आहे, तो पटापट डोक्यात ठेवा. लिहिलं का? मध्य गंगा मैदान, दक्षिणेकडे कोण, उत्तरेकडे कोण. ठीक आहे, पण पूर्व पश्चिम सीमा याला नाही आहेत. कारण की पूर्व पश्चिम सीमेला नक्की इकडं कोण आहे तिकडं कोण आहे नो आयडिया. कारण की हे मध्येच थांबलेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पूर्व पश्चिम सीमा निश्चित नाही, उत्तर दक्षिण सीमा निश्चित आहे. त्यामुळे तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो.
ठीक आहे. हा पट्टा संक्रमण पट्टा म्हणून ओळखला जातो. हा पट्टा संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. 2 गाळ अशा ठिकाणी संक्रमित होतात. संक्रमण पट्टा म्हणून ओळखला जातो. म्हणजे हा पट्टा पहिला पट्टा आणि पुढचा जो तिसरा पट्टा आहे, पुढचा जो गंगेचा तिसरा पट्टा आहे त्याला म्हणतात निम्न गंगा मैदान. तर निम्न गंगा मैदान आणि ऊर्ध्व गंगा मैदानच्या मध्ये हा असल्यामुळं या ठिकाणी 2 प्रकारची गाळं सापडतात. इथल्याही गाळाचा इफेक्ट दिसतो आणि इथल्याही गाळाचा इफेक्ट दिसतो, म्हणून याला संक्रमण पट्टा म्हणून ओळखला जातो. गंगेच्या 2 मैदानांच्या मध्ये हा आहे. इथं गंगेचं एक मैदान आहे, इथं गंगेचं एक मैदान आहे आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये हा आहे, म्हणून गंगेच्या 2 मैदानाच्या मध्ये हा भाग असल्यामुळं याला संक्रमण पट्टा म्हणतात. ठीक आहे. यामध्ये घागरा, गंडक आणि कोसी या 3 नद्या महत्त्वाच्या आहेत. या पट्ट्यामध्ये घागरा, गंडक आणि कोसी घागरा, गंडक आणि कोसी या नद्या महत्त्वाच्या. बघा बरं एकदा घागरा, गंडक, कोसी आहेत का जरा बघत चला, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन भविष्यात नद्या प्रणालीमध्ये त्रास नाही होणार. घागरा, गंडक, कोसी क्लिअर? बघितली? सापडली का ती कोशीबाई? ठीक आहे, सापडलं का? ठीक आहे. गंगा आणि घागरा यांच्यामध्ये जो पट्टा आहे त्याला म्हणतात गंगा घागरा दोआब. लिहिला का? गंगा घागरा दोआब दिसला का? गंगा ते घागरा, गंगा ते घागरा दिसली का? मधला पट्टा दिसला का दोघांच्या? गंगा ते घागरा बघा, तो जो गंगा ते घागराचा जो दोआब आहे तो याच्यामध्ये येतो. दुसरा घागरा ते गंडक दोआब बघितला का? घागरा ते गंडक दोआब, तो घागरा ते गंडक दोआब या भागामध्ये येतो. आणि तिसरा गंडक ते कोसी दोआब, गंडक ते कोसी दोआब. असे 3 दोआबचा प्रदेश याला म्हणतात. सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. बघा इथं आहे गंगा, ओके, ही गंगा, तर गंगा ते ही घागरा हा पहिला दोआब, मग घागरा ते इथं गंडक हा दुसरा दोआब आणि त्यानंतर ह्या तिसरा कोसीचा दोआब. अशा 3 दोआब या ठिकाणी तयार झालेले आहेत. 3 दोआब या ठिकाणी तयार झालेले आहेत. लिहिलं? या प्रदेशात जिथं दलदल आढळते त्याला काऊर म्हणतात. या प्रदेशात जिथे दलदल आढळते ना, दलदल, बिहारी पट्ट्यात, बिहारी यूपीच्या पट्ट्यामध्ये जिथं दलदल आढळते त्याला काऊर म्हणतात. तराई नाही म्हणत, काऊर. उसको क्या बोलते? काऊर. ठीक है. नाही, तराईलाच कावर नाही म्हणत. इथं असे पाणी साठतं, कुठं पण साठतं इथं पाणी. तुम्ही जर कधी आहे ना, जर जमलं तर गुगल मॅपवरती जा, गुगल अर्थवरती जा, मॅपवरती नाही सॉरी, गुगल अर्थवर. गुगल अर्थवरती जाऊन तिथं बघा, तुम्हाला तिथं कितीतरी मोठ्या प्रमाणात असे तलाव तयार झालेले दिसतील त्या बिहार आणि यूपीच्या पट्ट्यामध्ये. म्हणजे तिथं तुम्हाला असं दिसेल की नद्या तिथं कुठेही कशाही येड्यासारख्या वाहत होत्या. म्हणजे एवढ्या काळात, हे काही गेल्या 70-80 लाख वर्षाचा काळ होता, 70-80 लाख वर्षाचा काळ. ह्या 70-80 लाख वर्षाच्या काळात इथं कशाही पद्धतीने नद्या वाहिलेल्या आहेत आणि कशाही पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं
कुठेही नद्यांचा प्रवाह दिसेल, कुठेही. म्हणजे आता जी नदी वाहते ना, ती नदीच्या बाजूला आजूबाजूला बघा तुम्हाला असे कुठेही असे मार्किंग दिसेल नदीच्या प्रवाह असल्यासारखे. लय विचित्र पट्टा आहे हा. आणि यावरती आजकाल क्वेश्चन्स विचारले जातात, UPSCने क्वेश्चन विचारले जातात 23मध्ये याच्यावरती. त्याच्यामुळे हा भाग थोडा महत्त्वाचा आहे, म्हणजे मला तरी वाटतं. हां, तिथे एक पॉईंट लिहायचा राहिला, गंडक आणि कोसी दोआबचं नाव लिहायचं राहिलं. मिथिली मैदान म्हणतात त्याला. गंडक आणि कोसी दोआब जो आहे त्याला मिथिली मैदान म्हणतात. मिथिली मैदान म्हणून ओळखलं जातं. कालचं लेक्चर दिसत नाही का? दिसते की मॅडम? ठीक आहे, चला पुढचा भाग. निम्न गंगा मैदान. गंगेचा निम्न गंगा मैदान. निम्न गंगा मैदान म्हणजे हा खालचा पट्टा. याला म्हणतात निम्न गंगा मैदान. निम्न गंगा मैदान. उत्तर दक्षिण लांबी 580 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लांबी किती? 200 किलोमीटर. म्हणजे ॲव्हरेज 200. राजमहाल टेकड्याच्या जवळ ती फक्त 16 किलोमीटरची रुंदी आहे. या पटकन राजमहाल टेकड्यामध्ये आले का? राजमहाल टेकड्याच्या तिथं फक्त 16 किलोमीटरची रुंदी आहे. राजमहाल टेकड्याजवळ ती 16 किलोमीटरची रुंदी आहे. तर खाली सुंदरबनच्या पट्ट्यामध्ये ती 200 किलोमीटरच्या रुंदीपर्यंत जाते. उत्तरेकडे दार्जिलिंगचं भाग, तर दक्षिणेकडे बंगालचा उपसागर. उत्तरेकडे दार्जिलिंगचा भाग, उत्तरेकडे दार्जिलिंगचा भाग, तर दक्षिणेकडे पश्चिमेला छोटा नागपूर, दक्षिणेला बंगालचा उपसागर. दिसतंय काय? दिसतं का? काय अरबी समुद्र आहे का इथं? दिसत नाही का मॅपमध्ये? हा का बालवाडीचे आहेत काय? नुसता जीव त्या लिखाणात. डोकं जागेवर ठेवा की. काय असणार आहे दक्षिणेकडे? राजमहाल टेकड्या. कुठे राजमहाल टेकड्या? या बघा, तिथं फक्त ते 16 किलोमीटरचा पट्टा आहे. ठीक आहे. दार्जिलिंगच्या भागाला, दार्जिलिंगचा पट्टा जिथं आहे, दार्जिलिंगचा भाग, त्याला म्हणतात दुअर मैदान. दुअर किंवा दुआर. दार्जिलिंगचा जो भाग आहे त्या दार्जिलिंगच्या पट्ट्याला दुआर मैदान म्हणतात. दार्जिलिंग लक्षात ठेवा, दार्जिलिंगला आहे. दुअर मैदान. ठीक आहे. तसेच बरिंद मैदान, याच्याच बाजूला वेस्ट बेंगॉलच्या एरियात आणि बिहार वेस्ट बेंगॉलचा जो पट्टा आहे तिथं बरिंद मैदान. बिहार वेस्ट बेंगॉलचा पट्ट्याला बरिंद मैदान म्हणतात. बरिंद मैदान.
ठीक आहे. तर ज्या ठिकाणी हुगळी नदी बाजूला आली, हुगळी नदी बाजूला पडते नाही ते, तर हुगळी नदीच्या या पट्ट्यात, हुगळी नदीच्या या भागामध्ये, हुगळी नदीच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये, हुगळीच्या पॉईंटल्या हुगळीच्या पश्चिमेकडच्या बाजूला, हुगळी नदीच्या पश्चिमेकडच्या बाजूला रारह मैदान आहे. रारह मैदान, हुगळी नदीच्या पश्चिम बाजूला रारह मैदान, रारह मैदान, रारह मैदान. रारह मैदानातून दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या वाहतात. रारह मैदानातून दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या वाहतात. आणि हा जो पट्टा तुम्हाला दिसतो इथे, हा शेवटी आहे सुंदरबनचा पट्टा. सुंदरबन जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. या ठिकाणी तुम्हाला वितरिका हा प्रकार दिसेल. या मैदानात गंगेच्या वितरिका दिसतील. गंगेची वितरिका, गंगेची वितरिका कोणती आहे? हुगळी. सुंदरबनला जगातील सर्वात मोठे दलदली वनांचा प्रदेश म्हणतात बरं का रे बाबांना. हा सर्वात मोठा दलदलीच्या वनांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात जास्त दलदलीची वने इथे सापडतात एकाच ठिकाणी. रॉयल बेंगॉल टायगर आणि मगर, समुद्री मगर, रॉयल बेंगॉल टायगर आणि समुद्री मगर ह्या दोघांचं आदिवास आहे. रॉयल बेंगॉल टायगर आणि समुद्री मगर यांचा हा आदिवास आहे. ठीक आहे. नेक्स्ट लिहा ब्रह्मपुत्रा मैदान. नेक्स्ट लिहा ब्रह्मपुत्रा मैदान. ब्रह्मपुत्रा मैदान कुठे? या ठिकाणी. या ठिकाणी जे तुम्हाला दिसेल किंवा दिसते मॅपमध्ये त्याला म्हणलं जातं ब्रह्मपुत्रा मैदान. पूर्व पश्चिम लांबी. लगेच जसं मैदान आलं की लगेच त्याला ते प्लस मार्क करूनच ठेवायचा. हा प्लस मार्क तुमच्या डोक्यात घुसलाच पाहिजे. 720 किलोमीटरची पूर्व पश्चिम लांबी, 720 किलोमीटरची पूर्व पश्चिम लांबी आणि 60 ते 100 किलोमीटरची रुंदी, उत्तर दक्षिण रुंदी. याच्या उत्तरेकडे तुम्हाला दिसत असेल ब्रह्मपुत्राच्या मैदानाच्या उत्तरेकडे हिमालय आहे. लिहा पटापट. उत्तरेकडे हिमालय. तर पूर्वेकडच्या पट्ट्यात, ओके, या पूर्वेकडच्या भागात किंवा आग्नेयेकडच्या भागात पूर्वांचल, ओके, आणि शिलाँगचं पठार म्हणजेच मेघालय पठार. मेघालय पठार दक्षिणेकडे. पूर्वेस नागा आणि पतकाई टेकड्या. पूर्वांचल नका लिहू. पूर्वेस नागा आणि पतकाई आणि नागा टेकड्या. पतकाई आणि नागा टेकड्या. पतकाई टेकड्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. नागा टेकड्या नागालँडमध्ये आहेत.
पतकाई टेकड्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत आणि नागा टेकड्या नागालँडमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. मेघालयचं पठार दक्षिणेकडे, ठीक आहे, मेघालयचं पठार दक्षिणेकडे. तर पश्चिम सरहद्द भारत बांगलादेश सीमेची आहे. पश्चिमेवरती भारत बांगलादेशची सीमा, ही भारत बांगलादेशची सीमा आहे. पूर्व हिमालयाचा एक अक्षकेंद्री वक्राकार भाग तयार झालेला आहे. आपला जो पूर्व हिमालय जो आहे, हा जो पूर्व हिमालय हा या ठिकाणी कसा बेंड तयार झालेला आहे. लक्षात, हा जो बेंड तयार झाला आहे ना, बेंड, ह्या बेंडला अक्षकारी वक्र म्हणतात. हा लक्षात ठेवा, हा कधी कधी विचारला जाईल अक्षकारी वक्र म्हणजे काय. ओके, अक्षकारी वक्र, या अक्षकारी वक्राच्या जवळ त्याला सिंटॅक्सियल ओके, सिंटॅक्सियल बेंड म्हणून ओळखलं जातं. सिंटॅक्सियल बेंड, हा जो बेंड तयार झालाय ना, हा बेंड खूप काळापासूनच येतो. म्हणजे तो ज्यावेळेस भारताच्या उत्तरेकडे वहन झालं, हिमालयाची निर्मिती झाली, त्यावेळेस हा ओके सिंटॅक्सियल बेंड तयार झाला. हा बेंड लक्षात ठेवा. या बेंडच्या भागातच बरोबर एक ब्रह्मपुत्रा नदीने खोरं तयार केलं. त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्येच हा भाग तुम्हाला दिसेल. सर्वसाधारण उंची 130 मीटर. ब्रह्मपुत्रा मैदानाची सर्वसाधारण उंची 130 मीटर आहे आणि उतार आहे ईशान्य ते नैऋत्य. उतार ईशान्य ते नैऋत्य. उतार ईशान्य ते नैऋत्य. या ठिकाणी दलदलीचे प्रदेश, या ठिकाणी दलदलीचा प्रदेश आणि चंद्राकार सरोवरांची निर्मिती झालेली आहे. चंद्राकार सरोवरांची निर्मिती झालेली आहे. दलदलीच्या प्रदेशाला बिल म्हणतात आणि या ठिकाणी दलदलीच्या प्रदेशाला बिल म्हणतात. फक्त बिल लिहा तिथे, ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात 930 चौरस किलोमीटरचे 930 चौरस किलोमीटरचे माजुली बेट आहे. 930 चौरस किलोमीटरचे माजुली बेट. भारतात नदीमध्ये असलेलं हे सर्वात मोठं बेट आहे. भारतात नदीच्या पात्रात असलेलं हे सर्वात मोठं बेट आहे. नदीच्या पात्रात असलेलं हे सर्वात मोठं बेट आहे. तर जगात हे दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. जगातील हे सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. मग पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे? या जरा ॲमेझॉन नदीवर या, ॲमेझॉनवर या. आता ॲमेझॉन कुठल्या खंडात आहे? दक्षिण अमेरिका खंडात. या जरा तिथं पटकन 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 ॲमेझॉनच्या मुखावरती या. आले का? अजून नाही पोचले? काय विमान स्लो राव तुमचं. तिथं बघा बरं ॲमेझॉनच्या मुखावरती महाराजाव नावाचं बेट दिसतंय का? युरोपमध्ये दादा तू. ॲमेझॉन आणि युरोपमध्ये फरक आहे. दिसतंय का?
ॲमेझॉनचं मुख, ॲमेझॉनचा उगमाकडं नका जाऊ डोंगरात, मुखावरती या. हां तू ये आहे का मार जाओ बेट मार कुठला तर तिथं काय आहे? नाव काय? हां तेच ओके मार जाओ बेट आहे. हां तुला कुठला मार काळा दिसला रे? हां ते मारा जावं ते इंग्लिश बघायचं असतं त्यासाठी. घ्या तुम्ही मराठी घ्या अजून आहे का फरक? कोण होतं तू म्हणणारा इंग्लिश आणि मराठीत सेम सेम असते? मारा जाओ बेट ठीक है. मारा जाओ नावाचं जे बेट आहे मारा जाओ अगर उधर गए तो मारा जाओगे. डेंजर नाही आधी हे जगातील सर्वात मोठं बेट आहे मारा जाओ आणि ते दिसतं पण डायरेक्ट. ठीक आहे आपलं बेट कुठलं आहे? माजुली, माजुली किंवा मजुली काही म्हणा. हो मजुलीवरती बेट जिल्हा बनला ना आता. तो पवार म्हणून एक पद्मश्री मिळाला बघ त्यांना. पवार म्हणून आहे फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखलं जातं जंगल मानव. ठीक आहे चला ठीक आहे. तर हे झालं तुमचं उत्तर भारतातल्या मैदानाचा सगळा भाग. बस एवढंच आहे. खाली लिहा उत्तर भारतीय मैदानाची महत्त्व आणि वैशिष्ट्ये. होमवर्कमध्ये उद्या लिहून आणा. होमवर्क लिहा उत्तर भारतीय मैदानाची वैशिष्ट्ये. ठीक आहे उत्तर भारताची मैदानाची वैशिष्ट्ये. उद्या आपण किनारी भागाकडे चाललोय. ठीक आहे चला कुणाला यायचं बीच बघायला? बीच बघायला कुणाला यायचं? तर उद्या येऊ ना मग आपण. उद्या बरोबर 8 वाजता इथे या. ठीक आहे तो अजून समुद्र नाही पहिला. ठीक आहे सो किनारी प्रदेश ओके किनारी प्रदेश उद्या करून या. ओके एकदम गडबडल्यासारखे होकायंतर चुकल्यासारखे मॅप रिडिंग करू नका उद्या. उद्या आपल्याला किनारी पट्टीत फिरायचे. ठीक आहे तर किनारी प्रदेश पाहून या. ठीक आहे आपण नंतर मग बेट वगैरे हे करू. अजून 2 दिवस लागतील तुमच्या प्राकृतिकमधून मला बाहेर यायला. भारत लय मोठा आहे. हे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केल्यावर कळतं की भारत किती विशाल आहे. म्हणून भारत हा देश महान आहे. चला धन्यवाद. थँक्यू सो मच.